एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावरती चांगले उपचार करावेत अशा पद्धतीची टीका केली। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे। जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही, 160 तर वेगळीच बात आहे। म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे। म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही, त्यांना त्यांची चूक कळालेली। परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहित नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात। सर, पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करताय, एक तर ईडी सीबीआयचा भय असलेले मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा खोचक सर त्यांनी टीका केली संजय राऊतांनी। दुसरीकडे म्हटलं की भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले। भाजपने ते पद का दिलं, कशामुळे दिलं त्याची कल्पना त्यांनाही आहे। भाजपच्या दारामध्ये जाऊन तिथून किती वेळा वापस आली याची कल्पना सुद्धा संजय राऊतला आहे। आम्ही जे मिळवलं ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे। एवढी ताकद ज्यांच्या ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याने केलेला उठाव महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे। आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील, गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू, गद्दारांनी 50 खोके ओके, ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पडला, जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढला तोही पडला। आणि जे काही यांचे जे चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल, जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे, या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे। हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली। म्हणून आम्ही 40 लोकांनी उठाव केला आणि आम्ही 57 आलोय। म्हणजे जनतेने आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि यांच्या माग लाता मारलेल्या आहेत हे विसरत आहेत। परंतु गिरा तो भी टांग ऊपर ही यांची नेहमीची भूमिका आहे। नाही, पण ते म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष त्यांना काय माहिती, हे दिल्ली शर्वाशी किती वेळा फोन करायचे, शिंदेना घेऊ नका, आम्ही येतो आम्ही येतो, कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले आहेत, कुणाला हाताशी धरलेले, यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत। म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते, परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पोपटपंची सुरू झालेली। म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत, ना जे काँग्रेस आहे त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या 2 दिवसात पाहताय। म्हणून घरकाना घाटका ही यांची स्थिती झालेली आहे। शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उबाटाचं कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे। म्हणजे मोदी शहांचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं म्हणतात। ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते, केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाहीये यासाठी विरोधकांच्या हाती आयतं कोणी सापडलं म्हणा। त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय? अहो, ते एकनाथ शिंदे आहेत, ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत, सिल्वर वोकर मुजरा घालणारे थोडी आहेत ते लोक, राहुल गांधीला भेटायला काश्मीर पर्यंत जाणारे थोडी आहेत, त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे गळा घालणारे ते थोडी येते, ते एकनाथ शिंदे आहेत। आणि सत्ता सोडताना सुद्धा अशी इझिली सोडता येते, तुमच्यासारखे चिटकून नाही बसलेले। 5 वर्षाची सत्ता चालले फरफटत, 5 वर्ष आता मी मुख्यमंत्री राहणार, 5 वर्ष आता आपण असं राज्य करणार। जेव्हा हे सत्ता जाते ना त्या टायमाची बेचैनी आता उबाटाच्या गटाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते। एकही नेता बोलत नाही, एकही नेता बोलतोय कोण? हे भाडेकरू। म्हणून यांच्या स्टेटमेंटला आम्ही जास्त महत्व देत नाही।